ती बघा आमची शाळा आत एंट्री मारत शाळा तर एक नंबर आहे. आणि तर आमचे मित्र बसलेले वर्ग मित्र तेवढ्यात इष्टी आली. आमची गँग आम्ही इष्टीत चढायला लागलो. इष्टीत बसलो आणि मल्लिकार्जुनच्या पायथ्याशी गेलो. भाऊने केळी वाटले सर्व मुलांना. तिथून मी दोन आजीला केळी दिले आणि सर्व मुले वर निघाली. आणि आमची गँग आम्ही फोटो काढतो वर. वर बा मधनंच पळते ती. बागुल सर आलं वर. आमच्या संगत बागुल सर होतं आणि मॅडम बसलेले वाटतच फोटो काढायला. बघा पोरं गेली वर. मॅडम बसले वाटत. परत पोरं गेली तरी पण वर. इथे बी मुले बसले वाटत. बागुल सरही बसले, पवार सरही बसले. आणि आता मंदिर आले हे जवळ. मुले काकडे खात होते. सरांनी फोटो काढले आणि शिवलिंगाचे दर्शन घ्यायला आत गेलो. शिवलिंगाचे दर्शन घेतले. हे बघा शिवलिंग. अनेक शिवलिंग आहे. त्याचेही दर्शन घेतले. आणि आता अंधार होता म्हणून बाहेर आलो आम्ही. आणि तिथून आता वर जाण्याचा शॉर्टकट काढला आमच्या भावाने प्रथमेशने. तिथून आम्ही गेलो वर. पाणी पिले आणि वर गेलो आपण. बघा रस्ता कसा खडा आहे. आणि वर गेलो आपण. फोटो काय तर सांगते बघा काय. इथं भोयर आहे आणि इथं विठ्ठल आणि रुक्मिणीचं जे मंदिर आहे त्याच्या खाली भोयर आहे. आता ते मंदिर पडले आहे. तिथे जराच मागं एक पीस राहिला आहे. हे बघा निसर्ग बघा. आयुष्यात एकदा मल्लिकार्जुन डोंगरावर यायलाच लागते. नात करते काय. तोवर पप्प्यात झाला विषय. पप्प्यानं काढलं मालेवाडीच्या पोरांसंगत भांडणं. मग ते काय ते पवार सरांनी सोडवले. मग शांत झाली जरा पोरं. मग पवार सरांनी सर्व मुलांना घोळ करून बसवले आणि म्हणले आता गाणी म्हणायची. मग गाणी म्हणायची म्हणल्यावर मग तन्मयाला उठवलं. तन्मय नाही म्हणता तरी पण पवार सरांनी उठवलं. विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा जन्मभरी पूजा तुझ्या जन्मभरी पूजा तुझ्या बापा. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला विठ्ठला